काही दिवसानंतर लगेचच MSBTचा रिझल्ट लागेल. MSBTचा रिझल्ट लागल्यानंतर सर्वांना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे विद्यार्थी मित्रांनो, की यावेळेस तुम्हाला किती मार्क मिळाले हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि हे मार्क लक्षात ठेवल्यानंतर जे मी थर्ड इयरचे विद्यार्थी आहे, MSBTचे सर्व थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी मी पहिली अपडेट आहे की यावेळेस तुम्हाला किती मार्क मिळाले हे जरी तुमच्या हातात नसले तरी या रिझल्टचा अंदाज घेऊन येणारा रिझल्ट जो आहे म्हणजे नेक्स्ट सेमिस्टरचा हा तुम्हाला तुमच्या हातात ठेवायचा आहे आणि जास्तीत जास्त पर्सेंटेज घ्यायचे आहे जेणेकरून तुमची ॲडमिशन इंजिनिअरिंग व्हावी. बाकी विद्यार्थ्यांसाठी MSBTचा रिझल्ट जो आहे तो लवकरात लवकर लागेलच. काही टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही आहे. रिझल्टची जशी डेट येईल जशी अपडेट येईल तशी मी तुम्हाला सांगेलच. नंतर तुम्हाला एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची आहे की MSBTचं जे शेड्युल्स आहे ते शेड्यूल कमसे कम आता हे जे सेमिस्टर येणार आहे तुमचं पुढचं यामध्ये कमी दिवसाचं सुद्धा शेड्यूल जे आहे ते तुमचं राहणार आहे. म्हणजे कमी दिवसामध्ये तुमचं जे सेमिस्टर जे आहे ते शक्यता जास्त आहे की ते सेमिस्टर तुमचं कंप्लीट करून घ्यायचं आहे. तुमचा रिझल्ट लावायचा आहे. रिझल्ट लावल्यानंतर तुमचं जे येणारं सत्र आहे ते लवकरात लवकर कंप्लीट करून तुमचे ॲडमिशन जे आहे MSBTच्या सर्व जे ॲडमिशन आहे ज्या इंजिनिअरिंगला जातील डायरेक्ट सेकंड इयरला त्या सर्व विद्यार्थ्यांचे ॲडमिशन लक्षात ठेवा. त्या ॲडमिशन जे आहे ते लवकरात लवकर म्हणजे शेड्यूलनुसार जुलै महिन्यातच कंडक्ट करायचे आहे. म्हणजे जूनमध्येच प्रोसेस जे आहे ते पूर्णपणे यावेळेस चालू होणार आहे. लवकरात लवकर प्रोसेस चालू करायची आहे जेणेकरून सर्व सेमिस्टर जे आहे ते मेमध्ये कंप्लीट करण्याची शक्यता जी आहे ते यावेळेस राहणार आहे. मेपर्यंत सर्व कंप्लीट करून घ्यायचं आहे. ऑटोनॉमस असो की MSBT असो. राहिला प्रश्न ऑटोनॉमसचा. ऑटोनॉमसचे जे रूल्स आहे जे रेग्युलेशन्स आहे ते सर्व कॉलेजेस डिपेंड करतात. कॉलेजेस MSBTच्या नुसारच चालतील. फक्त 10 ते 15 दिवसाचा डिफरन्स आहे तो पाहायला मिळेल. ऑटोनॉमसचे पेपर अगोदर होण्याची शक्यता जी आहे ती यावेळेस राहणार आहे. तर हा रिझल्ट जो आहे तो हा रिझल्ट कसा लागणार आहे, किती पर्सेंट लागणार आहे, किती पर्सेंट रिझल्ट लागेल. कारण की मागच्या वर्षीचा रिझल्ट मी बघितला होता 40% फक्त रिझल्ट लागला. खूप विद्यार्थी नापास झाले होते कोरोनाच्या म्हणजे बॅचेस नंतर. पहिल्यांदा ते ऑफलाईन बॅचेस झाली होती. परंतु यावेळेस असं होणार नाही आहे. यावेळेस रिझल्ट निश्चितच चांगला लागणार आहे. 40%, 50%, 60% असा रिझल्ट लागणार नाहीच आहे. काही टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही कारण की सर्वांचे आम्ही ॲनालिसिस केले आहे की पेपर चांगले गेलेले होते. आणि यावेळेस करिक्युलमचा पेपर जर बघितला तुम्ही तर प्रिव्हियस इयरचे सर्वात जास्त क्वेश्चन जे आहे ते पाहायला मिळाले होते. आणि MSBTचा एक रूल्स होता की MSBTचे सुद्धा डिफरन्स जे आहे ते क्वेश्चनचे पाहायला मिळाले होते की पेपर जो आहे तो अलग पॅटर्नने यावेळेस आला होता. एक नवीन क्वेश्चन जे आहे नवीन क्वेश्चनची 40%, 30% सिलेबसमध्ये जे आहे ते आले होते. पेपरमध्ये नवीन क्वेश्चन आले होते आणि प्रिव्हियस इयरचे सुद्धा क्वेश्चन जे आहे ते आले होते. तर ऑटोनॉमसमध्ये सुद्धा तसंच पाहायला मिळालं होतं. ऑटोनॉमसमध्ये सुद्धा यावेळेस विद्यार्थ्यांना थोडी मुभा देण्यात आली होती. विद्यार्थ्यांना काही कॉलेजमध्ये सिलेबस जो आहे तो पूर्णपणे कंप्लीट करून घेण्यात सुद्धा आला होता. एवढंच नव्हे तर MSBTचा सुद्धा रिझल्ट जो आहे तो लवकरात लवकर लागेलच. त्याची सुद्धा अपडेट जे आहे ते तुम्हाला यूट्यूबवर कुठेही मिळून जाईल. जसे अपडेट येईल तशी कोणत्याही चॅनलकडून मिळून जाईल किंवा तुम्हाला वेबसाईटवर सुद्धा मिळून जाईल किंवा नोटिफिकेशन सुद्धा येऊन जाईल. जर अपडेट आमच्यापर्यंत आले तर ते आम्ही निश्चित तुमच्यापर्यंत पोहोचू. परंतु आमचं काम अपडेट देणे नाही आहे. आमचं काम जे आहे ते फॅक्ट सांगणे आहे की रिझल्ट यावेळेस कसा लागणार आहे, रिझल्टचे किती चान्सेस आहे, यानंतर तुम्हाला किती पर्सेंटेज घ्यायचे आहे जेणेकरून तुम्हाला इंजिनिअरिंगची कॉलेज जे आहे ते गाठता येणार आहे. इंजिनिअरिंगचं जर तुम्हाला कॉलेज चांगलं मिळालं नाही तर तुम्हाला कुठेतरी जॉबचे सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतात. जेणेकरून तुम्हाला MSBT पूर्णपणे तुमचं डिफेंड करते की तुम्हाला समोरचं एज्युकेशन कसं घ्यायचं आहे आणि काय घ्यायचं आहे. प्लेसमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला तुमचे मार्क्स जे आहे ते मार्क्सवर डिपेंड राहते पूर्णपणे की मार्क्स किती आहे काय आहे. त्याच्यानुसार तुम्हाला प्लेसमेंटसुद्धा MSBTच्या काही ऑटोनॉमस कॉलेजमध्ये सुद्धा मिळते. भरपूर असे ऑटोनॉमस कॉलेजेस आहे MSBT जिथं तुम्हाला चांगलं प्लेसमेंटसुद्धा आता पाहायला मिळत आहे. MSBTच्याच याच्यावर किंवा ऑटोनॉमसच्या जोरावर तुम्हाला सुद्धा चांगलं प्लेसमेंट मिळू शकते. याची सुद्धा तुम्ही जाणीव ठेवा. कारण की तुम्ही आता थर्ड इयरमध्ये असतील किंवा सेकंड इयरमध्ये असतील जेणेकरून तुम्हाला आता पूर्णपणे रिव्हिजन किंवा तुमचं पूर्णपणे सिलेबस जो आहे तो सिलेबस एक वेळ तुम्हाला रिव्हिजन करून घ्यायचा आहे. ऑटोनॉमसचा एक रूल सुद्धा असा आहे की ऑटोनॉमसमध्ये जे फायनल मार्कशीट बनते त्या फायनल मार्कशीटमध्ये काही सेकंड सेमिस्टर किंवा थर्ड सेमिस्टरची किंवा फोर्थ सेमिस्टरचे एखादा सब्जेक्ट जो आहे तो ॲड केला जातो. जसं की कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंट तुम्ही बघितलं तर त्यामध्ये एक सॉफ्टवेअर टेस्टिंगचा ऑटोनॉमसमध्ये हा जो पेपर आहे सॉफ्टवेअर टेस्टिंग सिलेबस जो आहे किंवा हा जो सब्जेक्ट आहे हा कधी कधी फोर्थ सेमिस्टर किंवा थर्ड सेमिस्टर सुद्धा पाहायला मिळतो. परंतु तो सब्जेक्ट फायनल मार्कशीटमध्ये सुद्धा ॲड होतो. म्हणजे तुम्ही एवढं ध्यानात ठेवा की तुम्हाला जर त्या पेपरमध्ये कमी मार्क असले तर तुमच्या रिझल्टवर त्याचा इम्पॅक्ट पडतो आणि तुमच्यावर जर इम्पॅक्ट पडला तर त्याच्यानुसार तुम्हाला इम्पॅक्ट जर पडला तर त्यानुसार तुम्हाला इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनमध्ये प्रॉब्लेम जाऊ शकतो. प्रॉब्लेम कसा जाऊ शकतो, तुमचा ऑलरेडी कट ऑफ जो आहे किंवा तुमचा ऑलरेडी जो पर्सेंटेज जो आहे तो कमी होऊन जाईल. पण ऑटोनॉमसच्या विद्यार्थ्यांचा हा एक लॉस आहे. परंतु MSBTच्या विद्यार्थ्यांना फायदा आहे
कसा, आता त्यांचं 5वं सेमिस्टर असेल किंवा 3रं सेमिस्टर असेल, त्या विद्यार्थ्यांना एक ध्यानात ठेवायचं आहे की तुम्ही आता जे रिझल्ट तुम्हाला मार्क पडलेले आहे ते मार्क आणि येणाऱ्या सेमिस्टरचे तुमच्या हातात मार्क राहणार आहे. तुम्ही त्यावर अभ्यासावर तुमचं डिपेंड राहणार आहे. जर तुम्हाला त्यामध्ये चांगले मार्क मिळाले तर तुम्हाला जे सब्जेक्ट फायनल सेमिस्टरला होते तेवढेच सब्जेक्ट आणि आताचे सब्जेक्ट हे दोघांनी मिळून कंबाईन मार्कशीट बनेल, किंवा 5वं आणि 6वं दोघांनी मिळून ते मार्कशीट जे आहे मार्क जे आहे ते कन्सिडर करता. बघा, ॲडमिशनच्या वेळेस एका मार्कशीटचे मार्क कन्सिडर होत नसतात. इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनच्या वेळेस दोन्ही मार्कचे जे आहे MSBTच्या मार्कशीटचे 5व्या सेमचे 6व्या सेमचे MSBTचे कंडक्ट केले जातात. ऑटोनॉमसचं तसं होत नाही. ऑटोनॉमसमध्ये एक पूर्णपणे मार्कशीट येते. त्या मार्कशीटवर प्रिव्हियस सब्जेक्टसुद्धा अवलंबून असतात. ही गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे. जर ही माहिती नसेल तर मग पुढे तुम्हाला ॲडमिशन मिळताना खूप अडचणी येतील. कॉलेज चांगलं मिळणार नाही, कट ऑफ चांगला लो जाईल, बोगस कॉलेज मिळेल आणि प्लेसमेंटसुद्धा होणार नाही, किंवा चांगले जॉबसुद्धा मिळणार नाही, किंवा तुम्हाला ब्रांचसुद्धा मिळणार नाही. ही गोष्ट ध्यानात ठेवा. जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला नक्कीच जो आहे तो फायदा होईल. आणि ह्या ज्या सिक्रेट गोष्टी आहे ह्या तुम्हाला कोणीही इतर एवढं जे आहे ते डिटेलमध्ये सांगत नाही आहे. तुम्हाला जर ह्या गोष्टी पूर्णपणे माहिती करून घ्यायची असेल तर तुम्हाला थॉट्स ऑन व्ह्यू चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे कोणतीही नोटिफिकेशन येऊ, सर्व नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. MSBTच्या विद्यार्थ्यांसाठी हा सर्वात मोठा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जो आहे तो आम्ही बनवलेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना आवडला असेल त्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.